गुड आफ्टरनून. आज आपण BA भाग 3चा आपला जो अभ्यासक्रम सुरू आहे घटक 3 यामध्ये उद्योग या घटकाच्या अंतर्गत प्रामुख्याने लघु उद्योगाचे महत्त्व अभ्यासणार आहोत आणि त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लघु उद्योगाची भूमिका अभ्यासणार आहोत. यातूनच लघु उद्योगाचे महत्त्व स्पष्ट होते. यापूर्वी आपण लघु उद्योगाचा अर्थ अभ्यासला, कुटीर उद्योग आणि लघु उद्योग यामधील फरकसुद्धा अभ्यासला. त्याचबरोबर 1991च्या औद्योगिक धोरण आणि औद्योगिक धोरणांची चर्चा इतर यापूर्वी झालेल्या ही सुद्धा सविस्तरपणे केली. आज आपण लघु उद्योगाचे महत्त्व अभ्यासूया. पहा, उद्योगाच्या माध्यमातून औद्योगिक विकास हा जलद गतीने साधता येतो, परंतु भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जो प्रमुख प्रश्न आहे तो आहे भांडवलाचा. विकसनशील देशातील मागील लेक्चरमध्ये सुद्धा आपण काही प्रश्नांची चर्चा केली होती. यामध्ये दारिद्र्य, लोकसंख्या वाढ, अकुशल श्रमिकांची संख्या यामुळे ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्याच्यात भर घालणारी एक प्रमुख प्रश्न जो आहे तो आहे भांडवलाची टंचाई. उद्योग तयार करण्यासाठी बरेच लोक तयार आहेत, परंतु त्यांच्याजवळ तो उद्योग उभारण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध नाही. म्हणून भांडवल टंचाईचा प्रश्न निर्माण होतो. उद्योगाच्या उभारणीवर मग मर्यादा पडतात आणि त्यामुळे लघु उद्योग सुरू करण्यास कोणी तयार होत नाही. लघु उद्योगाच्या साहाय्याने औद्योगिक प्रगती साधायची असेल तर त्यासाठी भांडवलाची उपलब्धता असणे आवश्यक आहे. पहा, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, जपान यासारख्या राष्ट्रांमध्ये सुद्धा लघु उद्योगांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ही राष्ट्रे विकसित राष्ट्रे आहेत. या राष्ट्रांनी सुद्धा विकास करण्यासाठी लघु उद्योगाची कास धरली. त्याचप्रमाणे भारतात सुद्धा आपल्याला भांडवल टंचाईचा प्रश्न दूर करून त्यातून योग्य मार्ग काढून लघु उद्योगाच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार क्रियेमध्ये सहभागी करून घेता येते, जेणेकरून मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्राचा विकास होईल, ग्रामीण भागाचा विकास होईल, ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती करता येईल आणि हळूहळू आर्थिक विषमता दूर होण्यासाठी मदत मिळेल. या दृष्टिकोनातून लघु उद्योगांना अर्थव्यवस्थेमध्ये तो देश विकसित असो व विकसनशील महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. आणि भारतासारखे जे विकसनशील देश आहे त्या देशांमध्ये सुद्धा रोजगार निर्मिती, औद्योगिकरण, ग्रामीण विकास हे देशाच्या विकासाचे आधारस्तंभ आहेत आणि हे यांचा विकास म्हणजे संपूर्ण देशाचा विकास आहे. हे स्वप्न जर साकार करायचं असेल तर लघु उद्योगाचा विकास करणे निश्चितच आवश्यक आहे. आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लघु उद्योगाची भूमिका जी स्पष्ट करायची आहे, यासाठी आपण सर्वप्रथम लघु उद्योगाचे महत्त्व अभ्यासूया. कोणत्या दृष्टिकोनातून लघु उद्योग हे महत्त्वाचे आहे, तर जी लोकसंख्या आहे आपल्या देशात त्या लोकसंख्येला रोजगार जर उपलब्ध करून द्यायचा असेल, सर्वाधिक रोजगाराची उपलब्धता करून देणारे क्षेत्र म्हणून लघु उद्योगाकडे पाहिले जाते. लघु उद्योगाच्या माध्यमातून सर्वाधिक रोजगाराची निर्मिती होऊ शकते, म्हणून लघु उद्योग हे महत्त्वाचे आहेत. प्रादेशिक असमतोल कमी होण्यास मदत. प्रादेशिक समतोल उदाहरणार्थ आपण जर इथे घेतलं विदर्भ आणि मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यामध्ये प्रादेशिक असमतोल मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. आपल्या भागामध्ये जी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्या बाबतीत सुद्धा असमतोल आहे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत आणि शेती इतर बाबतीत सुद्धा औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीत सुद्धा. त्यामुळे प्रादेशिक असमतोलाची जी समस्या आहे ही समस्या जर देशाला दूर करायची असेल तर त्यासाठी मागास भागामध्ये ज्यांचा विकास कमी झाला त्या भागात उद्योगाची स्थापना करणे महत्त्वाचे ठरते. आपण पाहिलं होतं मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा की लघु उद्योगासाठी लागणारा कच्चा माल हा शेतामध्ये तयार होतो आणि शेती क्षेत्रामध्ये लघु उद्योग हे शेती क्षेत्राला पूरक आहेत. या माध्यमातून आपण जर उदाहरण घेतलं तर उदाहरणार्थ एखाद्या उद्योजकाला दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर त्याला पशूंना लागणारा चारा हा प्रामुख्याने शेती क्षेत्रातून मिळेल आणि पशूच्या माध्यमातून संबंधित व्यक्ती हा एक चांगल्या प्रकारचा लघु उद्योग सुरू करू शकतो. म्हणून लघु उद्योग हे शेती क्षेत्राच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे आहेत. लघु उद्योग हे असे उद्योग असतात ज्यामध्ये उपलब्ध नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर करून आपल्या परिक्षेत्रामध्ये किंवा ज्या क्षेत्रात ज्या ठिकाणी आपण उद्योग सुरू करणार आहोत त्या क्षेत्रातील साधनसंपत्तीचा वापर करण्याच्या दृष्टीने सुद्धा जी साधनसंपत्ती पडून राहिलेली आहे किंवा तिचा उपयोग होत नाही त्या संपत्तीचा वापर करण्याच्या दृष्टीने सुद्धा लघु उद्योग हे महत्त्वाचे ठरतात.
लघु उद्योगाची वैशिष्ट्ये महत्त्व आपण जेव्हा अभ्यासतो इथे महत्त्व मेन्शन करायचं राहिलं तर लघु उद्योग हे मोठ्या उद्योगांना सहाय्य करतात. उत्पन्न विषमता कमी करण्यासाठी सुद्धा लघु उद्योग हे महत्त्वाचे ठरतात. लघु उद्योगामुळे गरीब लोकांना काम मिळेल आणि ते त्यांच्यासुद्धा राहणीमानाचा दर्जा सुधारेल, त्यांच्या मागणीत वाढ होईल, त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होईल. या अनुषंगाने हळूहळू आर्थिक विषमता ही कमी होऊ शकते. स्थलांतर हा एक मोठा प्रश्न आहे. या कोरोना पॅन्डेमिकच्या काळामध्ये आपण हा अनुभव एक चांगल्या प्रकारे घेतला. आपण पाहिलं असेल जाहीर बातम्यांमध्ये की मोठ्या प्रमाणावर लोकांनी स्थलांतर केलं. जे मुंबई पुण्यामध्ये उद्योगधंद्यांमध्ये काम मिळवण्यासाठी स्थायिक झाले होते त्या लोकांना लॉकडाऊनच्या काळामध्ये पायीसुद्धा स्थलांतर करावं लागलं आणि त्यामुळे खूप समस्या निर्माण झाल्या. या ठिकाणी आपण एक मुद्दा पाहिला, प्रादेशिक असमतोल. काही प्रदेशांचा देशांतर्गत चांगला विकास झाला आहे तर काही प्रदेशांचा विकास झाला नाही. ज्या प्रदेशांचा विकास झाला आहे त्या प्रदेशांमध्ये लघु उद्योग हे मोठ्या प्रमाणात स्थिरावलेले आहेत. अशा ठिकाणी लोक काम मिळवण्यासाठी मोठ्या उद्योगांमध्ये म्हणा किंवा लघु उद्योगामध्ये जातात. जर आपण आपल्या परिक्षेत्रात किंवा आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो तिथे लघु उद्योगांमध्ये जर वाढ केली तर आपल्या भागातून दुसऱ्या भागामध्ये होणारे रोजगारासाठीचे स्थलांतर आपल्याला थांबवता येईल. जेणेकरून अशा प्रकारची पॅन्डेमिक सिच्युएशन उद्भवली तर लोकांना रोजगारासाठी बाहेर पडण्याची गरज नाही. याचं पायमल्ली करण्यासाठी किंवा यावर अंकुश लावण्यासाठीच आत्मनिर्भरसारखे कार्यक्रम देशात राबवण्यात आले आहेत. मेक इन इंडिया त्याला यश जर मिळालं तर स्थलांतरावर निर्बंध हे सुद्धा लादले जाणे शक्य आहे. लघु उद्योग हे असे उद्योग असतात, लघु उद्योगाचं हे सुद्धा एक महत्त्व आहे की ज्यामुळे कला आणि कौशल्याला प्राधान्य मिळते. आपल्याला अवगत असलेली एखाद्या कलेच्या माध्यमातून तयार झालेल्या वस्तूंची विक्री करून सुद्धा लघु उद्योग सुरू करता येतात. त्यामुळे कला कौशल्यास प्राधान्य मिळते. काही अलीकडील काळामध्ये हाताने तयार केलेल्या वस्तू, जेव्हा इंग्रजांचा काळ होता तेव्हा हाताने तयार केलेल्या वस्तू राजेशाही होती देशामध्ये तेव्हा मोठ्या प्रमाणात त्याला मागणी होती. परंतु आधुनिक काळामध्ये यंत्राचा वापर वाढला आणि हस्तउद्योगाचा ऱ्हास झाला. परंतु लघु उद्योगाच्या माध्यमातून आज पुन्हा त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जाता येते. एखाद्या व्यक्तीला अवगत असणाऱ्या कलेच्या माध्यमातून तो लघु उद्योग उभारून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवू शकतो. भांडवल गुंतवणुकीला चालना. जर लघु उद्योगांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली तर पर्यायाने आपल्या जवळचं भांडवल लोक त्यामध्ये लावतील आणि जो पडून राहिलेला पैसा आहे लोकांजवळ तो अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहामध्ये सहभागी होईल. म्हणून हे लघु उद्योगाचे महत्त्वाचे मुद्दे असलेले दिसून येतात. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लघु उद्योगाची जी भूमिका आपल्याला अभ्यासायची आहे की भारतीय अर्थव्यवस्थेत लघु उद्योगाने काय महत्त्वाचे स्थान मिळवले आहे तर पहा, पहिला मुद्दा यामध्ये आहे रोजगार निर्मिती. याबाबत सर्व माहिती PDF स्वरूपामध्ये मी गुगल क्लासरूममध्ये आपणासोबत शेअर केलेली आहे. रोजगार निर्मिती तर पहा, भारतामध्ये लोकसंख्या ही जास्त आहे त्यामुळे बेकारीची समस्या निर्माण झालेली आहे. भारतातील भांडवल टंचाई हा सुद्धा मुद्दा आपण पाहिला आणि वाढती लोकसंख्या यामुळे यंत्रतंत्राचा वापर करणे सर्वांना शक्य होत नाही. श्रमप्रधान पद्धती अधिक योग्य ठरते आणि लघु उद्योगामध्ये प्रामुख्याने यंत्राच्या पेक्षा जास्त प्रमाणात श्रमाचा उपयोग केला जातो. म्हणून वाढती लोकसंख्या जर सामावून घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला रोजगार निर्मिती त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यासाठी लघु उद्योग हे महत्त्वाचे ठरतात. याबाबत काही आकडेवारी आपण दिली आहे की 1973-74मध्ये 4.20 लाख लघु व कुटीर उद्योगात लोकांना 39.7 लाख लोकांना रोजगार मिळाला. हे प्रमाण 1991-92मध्ये 129.8 लाख लोकांनी रोजगार प्राप्त केले. म्हणजेच 39.7 वरून आपण 129.8 लाख लोकांच्या रोजगार प्राप्तीकडे वळलो. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याची क्षमता ही लघु उद्योगामध्ये आहे. 1999-2000मध्ये हे प्रमाण 169 लाख झाले रोजगाराचे आणि 2006-07मध्ये दशलक्षापर्यंत हे प्रमाण पोहोचले.
लघु उद्योगात रोजगार मिळवण्याचे. यावरून आपल्याला लक्षात येते की रोजगार निर्मिती करण्यामध्ये लघु उद्योगाची भूमिका ही महत्त्वाची आहे. म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेत लघु उद्योगांचे स्थान हे महत्त्वाचे ठरते. रोजगार निर्मिती हा पॉईंट म्हणूनच या ठिकाणी अभ्यासणे आवश्यक आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे साधनसामुग्रीचा पर्याप्त वापर. जर उपलब्ध साधनसामुग्रीचा आपल्याला पर्याप्त उपयोग करून घ्यायचा असेल तर आपल्याला लघु उद्योगाची मोठ्या प्रमाणात उभारणी करणे आवश्यक आहे. या पर्याप्त वापरातून पुन्हा रोजगार निर्मिती होईल आणि लघु उद्योगाला चालना मिळेल, लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. इथे काही नॅचरल रिसोर्सेसचे उदाहरणं दिलेले आहेत. अगदी नैसर्गिक ज्या वस्तू आपल्याला मिळालेल्या आहेत, जमीन, सूर्यप्रकाश, पाणी, या सर्वांचा उपयोग करून आपण स्थानिक साधनसामुग्रीचा पर्याप्त वापर करून आपण लघु उद्योगामुळे रोजगारात वाढ घडवून आणू शकतो आणि उपलब्ध भांडवल आणि उपलब्ध साधनसामुग्री यांचा योग्य मेळ घालून आणणे लघु उद्योगामुळे शक्य होते. म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लघु उद्योगांचे स्थान महत्त्वाचे आहे. याबाबत आपण विचार केलाच आहे आधी, पण त्या सविस्तरपणे आता करतोय. समतोल प्रादेशिक विकास. शहरी भागामध्ये मोठे उद्योग स्थापण्यास लागणाऱ्या सर्व सोयी उपलब्ध असतात. त्यामुळे मोठ्या उद्योगाचे केंद्रीकरण हे शहरी भागात होते आणि लघु उद्योग आहेत हे लघु उद्योग शहरी, निमशहरी, आपण उद्योगाचे प्रकार पाहिले तेव्हा लघु उद्योग हे शहरी आणि निमशहरी भागामध्ये असतात आणि त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊ शकतो. पर्यायाने आपण प्रादेशिक असमतोल समजून घेताना दोन विभागांचं उदाहरण घेतलं, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र. परंतु दोन जिल्हे, शहरी भाग आणि ग्रामीण भाग यामध्ये सुद्धा प्रादेशिक असमतोल दिसून येतो. तो म्हणजे असा की शहरी भागात मोठ्या उद्योगाचे केंद्रीकरण झालेले असते, तर शहरी आणि निमशहरी किंवा ग्रामीण भागामध्ये लघु उद्योग जर सुरू झाले तर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना रोजगार मिळेल आणि रोजगार मिळणे ही उत्पन्न प्राप्तीची सुरुवात आहे. उत्पन्न प्राप्तीची जर सुरुवात झाली तर साहजिकच लोकांच्या उत्पन्नातली आर्थिक विषमतेची दरी ही कमी होण्यास मदत होईल. म्हणून या ठिकाणी समतोल प्रादेशिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल किंवा प्रादेशिक असमतोल दूर करायचा असेल तर लघु उद्योग हे महत्त्वाचे ठरतात. यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे औद्योगिक उत्पादनात भर. यावरून सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लघु उद्योगाचे महत्त्व स्पष्ट होते. दिवसेंदिवस लघु उद्योगांची अर्थव्यवस्थेतील संख्या वाढत आहे आणि ही वाढती संख्या लक्षात घेता लघु उद्योगाच्या मुळे मिळणाऱ्या औद्योगिक उत्पादनात सुद्धा भर पडली आहे. 1993-94 ते 2000-2001 या काळात लघु उद्योगाच्या उत्पादनात 4% वार्षिक दराने वाढ झाली होती. ही वाढ 2002 ते 4 यानंतर ही 8.6% दराने झाली. यावरून आपल्याला एकूण उत्पादनामध्ये औद्योगिक उत्पादनामध्ये भर घालण्याच्या उद्देशाने सुद्धा लघु उद्योग महत्त्वाचे ठरतात. एक पुन्हा असं म्हणता येईल महत्त्व किंवा भारतीय अर्थव्यवस्थेत का लघु उद्योग महत्त्वाचे आहेत तर विकेंद्रीकरणाची संधी. भारतातील आजपर्यंतच्या औद्योगिक धोरणात जे आपण अभ्यासले त्यामध्ये विकेंद्रीकरणास विशेष महत्त्व आहे. लघु उद्योग हे कच्च्या मालाची उपलब्ध कामगार ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी स्थापन केले जातात. ग्रामीण भागात कच्चा माल व कामगाराच्या साहाय्याने लघु उद्योग सुरू करता येतात. त्यामुळे विकेंद्रीकरणाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळते. या अनुषंगाने विकेंद्रीकरणाची संधी लघु उद्योग उपलब्ध करून देतात. यानंतर चे मुद्दे आहेत ग्राहकांच्या हिताचे रक्षण. लघु उद्योगामध्ये ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार विविध वस्तूचे उत्पादन केले जाते. बाजारात कोणत्या वस्तूचं प्रचलन आहे किंवा कोणत्या वस्तूची मागणी मोठ्या प्रमाणात आहे याचा विचार करून विविध वस्तूंचे उत्पादन केले जाते. त्यामुळे लघु उद्योग ग्रामीण भागात स्थापन करण्यात येत असल्यामुळे एक आणखी फायदा असा होतो की उत्पादन खर्चसुद्धा हा कमी असतो आणि साहजिकच त्यामुळे किमतीच्या अनुषंगाने सुद्धा ग्राहकांच्या हिताचे रक्षण केले जाते. निर्यातीत वाढ हा एक मुद्दा आहे. परंपरागत व अपरंपरागत वस्तूंची निर्यात करून लघु उद्योगाने परकीय चलन मिळवून देण्यास सुद्धा मोठा वाटा उचलला आहे. लघु उद्योगामध्ये प्रामुख्याने चामड्याच्या वस्तू, रेडीमेड कपडे, लहान मुलांची खेळणी, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ इत्यादी वस्तूंची जवळजवळ निर्यात ही 93% झालेली आहे. भारतामधून ही 93% निर्यात केली जाते आणि भारतातून एकूण निर्यातीपैकी 36% निर्यात ही लघु उद्योगाच्या बाबतीत केली जाते.
या अपारंपरिक वस्तू म्हणजे ज्या आपण पाहिल्या, चामड्याच्या वस्तू, रेडीमेड कपडे, खेळण्याच्या वस्तू, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यांची निर्यात करण्यात भारताचा वाटा 93% आहे. यावरून लघु उद्योगाची भूमिका ही अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण असल्याची सिद्ध होत आहे. आता यानंतर आहे उत्पादनात विविधता. लघु उद्योगामध्ये विविध वस्तूचे जे उत्पादन केलं जाते, त्यामुळे म्हणजे छोट्या वस्तूपासून ते यंत्रसामुग्रीपर्यंत, यंत्राच्या सुट्या भागापर्यंत, त्यामुळे उत्पादनामध्ये काय झालं आहे, विविधता आली आहे. औद्योगिक कलहापासून मुक्त. मोठे जे उद्योग असतात, या उद्योगामध्ये मालक आणि मजूर यांचा संघर्ष हा सतत सुरू असतो. कधीकधी हा संघर्ष शिगेला पोचतो, मग त्यातून संप, टाळेबंदी, हरताळ अशा प्रकारचे अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आपण पाहिल्या किंवा अनुभवास येतात. परंतु लघु उद्योगामध्ये मात्र कामगार आणि मजूर हे एकत्रपणे काम करतात. त्यामुळे संघर्ष तर निर्माण होत नाही, तर एकमेकांमध्ये आत्मीयता, जिव्हाळ्याची भावना निर्माण होते. लघु उद्योगाच्या बाबतीमध्ये जर श्रमिकांना काही समस्या असतील तर मालक आणि मजूर हे एकत्र बसून त्या समस्या सोडवण्याचा सामंजस्याने प्रयत्न करतात. त्यामुळे कामगार आणि मालकांशी संघर्ष करण्याची वेळ येत नाही. हे सुद्धा औद्योगिक कलहापासून मुक्त हे उद्योग असल्यामुळे अर्थव्यवस्थेला निश्चितच त्याचा फायदा होतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे शेती आणि उद्योग यांची जर जी भूमिका देशाच्या अर्थव्यवस्थेत आहे, ती असं म्हणता येईल की भारतीय अर्थव्यवस्थेत या दोघांची भूमिका म्हणजे शेती आणि उद्योगाची आत्मा आणि शरीर याप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे शरीर हे आत्म्याशिवाय राहू शकत नाही आणि आत्मेला सुद्धा शरीराची आवश्यकता असते, त्याप्रमाणे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये शेती आणि उद्योग या दोन्ही क्षेत्राचं महत्त्व हे अतिशय महत्त्वाचं, महत्त्वपूर्ण आणि कायम टिकून राहणारं आहे. त्याचप्रमाणे शेती आणि उद्योग हे दोन्ही क्षेत्र हे जोपर्यंत एकमेकांच्या सोबत आहेत, त्यांचं दोघांचे जोपर्यंत अस्तित्व आहे, तोपर्यंत ते अर्थव्यवस्थेमध्ये नक्कीच महत्त्वाची भूमिका पार पाडतील. आपण जर सारांश या प्रश्नाचा पाहिला तर असं म्हणता येईल की लघु उद्योगाच्या विकासाशिवाय भारताची औद्योगिक प्रगती साध्य होऊ शकणार नाही, हे निर्विवाद सत्य आहे. लघु उद्योगाशिवाय भारताच्या औद्योगिक क्षेत्राची प्रगती ही साध्य होऊ शकत नाही. परंतु असे असले तरी लघु उद्योगाला अनेक समस्यांचे ग्रहण लागलेले आहे. या समस्या सोडवणे आणि त्यानंतर लघु उद्योगांचा विकास करणे हे देशाच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने आवश्यक आहे. यानंतरच्या आपल्या पिरियडमध्ये आपण लघु उद्योगाच्या समस्या याबाबत चर्चा करणार आहोत आणि या लघु उद्योगाच्या समस्या कशा सोडवता येतील ह्या सुद्धा पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.